नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विद्यार्थी जीवनात सामाजिक भान जागवणारी खरी पाठशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम यांनी केले. मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे अपशिंगे येथे आयोजित 7 दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिराचा समारोप शाश्वत विकासासाठी युवकांचे सामर्थ्य या संकल्पनेचा जयघोष करत अत्यंत उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.जी. कनसे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच भारत सूर्यवंशी व मान्यवर उपस्थित होते. गावाचा कायापालट आणि रचनात्मक कार्य या 7 दिवसांच्या कालावधीत 100हून अधिक स्वयंसेवकांनी गावात श्रमाची गंगा वाहिली. यामध्ये प्रामुख्याने जलसंधारण, वनराई बंधारा बांधला, गावालगतच्या ओढ्यावर विद्यार्थ्यांनी दगडी बांध घातले आणि महादेव डोंगरावर दगडी बंधारा बांधलाय. स्वच्छता अभियानामध्ये गावातील मुख्य रस्ते, मंदिर परिसर आणि शाळेचे मैदान प्लास्टिक मुक्त करण्यात आले. सामाजिक प्रबोधनात स्त्री शिक्षण, छत्रपती शिवरायांचा इतिहास, सोशल मीडियाचे दुष्परिणाम, भारतीय संविधानाची मूलभूत मूल्य व कर्तव्य या विषयांवर ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. यामध्ये आरोग्य शिबिरही राबवण्यात आले. ग्रामस्थांसाठी मोफत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरामध्ये महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, उखाणी स्पर्धा, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी सुदृढ बालक वाचक स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी मेहंदी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कृष्णा घोरपडे यांनी केले. त्यांनी 7 दिवसांच्या कामाचा संक्षिप्त अहवाल वाचून दाखवलाय. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर R.N. देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमोल मोरे यांनी मांडलेत. यावेळी संपूर्ण ग्रामस्थ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.